नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। छत्रपती श्री शिवाजी महाराज हे अफजल खान भेटीसंदर्भात पावलोपावली नियोजन करीत होते। स्वराज्यावर आलेले हे भयंकर संकट उलथवून लावायचेच या निश्चयाने शिवराय ठाम होते आणि म्हणूनच या अफजल खानाचा पाडाव करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी भेटीची जागा, भेटीचा दिवस आणि सैन्याची रचना या संदर्भात कशा स्वरूपात व्यूहरचना आखली ते आपण आज पाहूया। पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजे व अफजल खान ही भेट कोणाच्या तरी जीवनाचे अखेरचे ठरणार हे राजे जाणून होते। नुसत्या तहाने संपणार हे प्रकरण नव्हते। याचबरोबर खान आपल्याला नष्ट करायला आलेला आहे हे त्यांना माहिती होते। खानाचे पूर्वचरित्र त्यांना चांगलेच ठाऊक होते। म्हणून ऐनकेन प्रकारे खानाला पुढे पुढे आणत प्रतापगडाच्या पायाशी आपल्या प्रभाव क्षेत्रातच त्याची भेट घ्यावी व त्याचा वध करावा हे महाराजांनी निश्चित केले होते। जर खानाचा वध झाला तर खानाच्या सेनेने काय केले असते? प्रथम त्यांनी भेटीच्या जागेकडे धाव घेतली असती, नंतर त्यांनी गडावर चाल केली असती। अशा परिस्थितीत खानाची फौज गडावर न चढेल हे पाहणे महत्त्वाचे होते। शिवाय खानाची फौज बेसावध ठेवून तिच्या पार व जावळी या बगलावर आघात करणे आवश्यक होते। खानाची पराभूत फौज वाईच्या दिशेने पळणार म्हणून वाईची वाट रोखणे महत्त्वाचे होते, म्हणजे सर्व फौज शरण येऊन पूर्ण लूट पदरात पडेल। मित्रांनो, आता आपण छत्रपती शिवरायांच्या व्यूहरचनेतील एक महत्त्वाच्या भागाविषयी बोलू, ती म्हणजे भेटीची जागा। मित्रांनो, प्रतापगडाच्या साधारणपणे आग्नेयेला गड अर्धा नजीक चढल्यावर आपल्या डाव्या हाताला डोंगराची एक छोटी सोंड फुटलेली आहे। याला जनीचे टेंब किंवा छावणीचे टेंब म्हणतात। हे टेंब फक्त एका बाजूने मुख्य उताराशी जोडले आहे, तर इतर 3 बाजूंना मोठ्या गळीमुळे दुर्गम झाली आहे। याच्या माथ्यावर थोडी सपाट जागा आहे। ही जागा पायथ्याकडून दिसत नाही, परंतु गडावरून मात्र स्पष्ट दिसते। म्हणजे इथे काही गडबड झाल्यास गडाचे इथे लक्ष राहते। गडावरून इथे माराही होऊ शकतो, परंतु गडाखालची फौज इथे सहजी पोहोचू शकत नाही। हे टेंब अरुंद आहे। इथे खानाला भरपूर सैन्य आणणे शक्य नव्हते। जर इथे मोठी फौज चढून येऊ लागली तर तिला रोखणेही शक्य होते। राजांनी या जनीच्या टेंबावरच्या सपाटीवर अनाजी रंगनाथ मलेकरला खानाच्या भेटीसाठी साजेसा शामियाना उभारण्यास सांगितले। त्या काळी इथे सर्वत्र दाट झाडी होती। गडाच्या दरवाजापासून ही जागा 2 फर्लांग खाली आहे। आसपासची सर्व झाडी तोडण्यात आली। एक अप्रतिम शामियाना उभा झाला। मोत्यांच्या झालरी, उंच मखमली पडदे, आत गाद्या, गिरद्या, चंद्राई, कळस असा मोठा थाट केला होता। मित्रांनो, आता पुढे आपण छत्रपती शिवरायांनी अफजल खान मोहिमेविरुद्ध सैन्याची रचना कशी केली ते पाहूया। मित्रांनो, प्रतापगडावर जागा लहान आहे म्हणून गडावर फक्त 1000भर सैन्य असे। राजांचे बाकी सैन्य बाहेर होते। राजांनी आपल्या सर्व सैन्याला सूचना देऊन विवेक्षित वेळी विवेक्षित ठिकाणी जमायचे आदेश दिले। जनी टेंबाच्या सोंडेला समांतर अशा उत्तर व दक्षिण अंगाला डोंगर सोंडा आहेत। 2 सोंडामध्ये गच्च झाडीच्या गळी असून त्या सोंडावरही बऱ्यापैकी झाडी आहे। राजांनी आपल्या छबिन्यातल्या कान्होजी जेदे, बांदल, शिळमळकर, बाजी सर्जेराव, अण्णाजी दत्तो, रंगनाथ पासलकर इत्यादींना छोट्या छोट्या टोळ्या आणि गळीमध्ये ठेवले। त्यांचे काम म्हणजे खानाचे सैन्य जनी टेंबाकडे येऊ लागले त्याला रोखणे, प्रतिकूल परिस्थितीत गडाच्या वाटा रोखणे व त्यानंतर कोयनाकडच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करणे असा त्यांना महाराजांचा आदेश होता। मित्रांनो, राजांनी पूर्वी ठरवल्याप्रमाणे आपल्या सरदारांना आपापल्या नेमलेल्या जागी जाण्याच्या सूचना दिल्या। 9 नोव्हेंबरच्या रात्री त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली। सर्व सूचना स्पष्ट दिल्या, सर्वांना प्रोत्साहन दिले व म्हणाले, झाडीत गनिमास कळू न देता पडून राहा। खानाने बेईमानी केली तर गडावरून नौबतीची 3 तोफांची इशारत होईल। ती होताच एकच एल्गार घोडून खानाची सारी फौज कापून काढा, लष्कर बुडवा। म्हणजे तोफांचा इशारा झाला की राजांच्या सैन्याला खानानेच राजांना दगा दिला हे कळणार।
सुडाच्या त्योशाने ते खानाच्या सैन्यावर तुटून पडणार. राजे पुढे बोलले, या भेटीत आम्ही जय पाहून येतो व तसा अंबेने कौलही दिला आहे. तरी पण कदाचित वाकडे झाल्यास घाबरे न होता गर्दी करून शत्रूस बुडवावे, राज्य रक्षावे. आमच्याबद्दल शोक करीत न बसता संभाजीराजास पुढे करून स्वराज्य चालवण्याचे व्रत पुढे चालवा. हे राज्य माझे नसून देवाचे आहे. तुमच्यासारख्या विश्वासू व जीवास देणाऱ्या मंडळींच्या भरोशावर व मदतीवर हे राज्य उभारले आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे. याकरिता शत्रूंची तमा न बाळगता सर्वांनी शर्त करावी. राज्य वृद्धीचे पावावे ते तुमचेच आहे. तर गडाच्या दरवाजाखाली छत्रपती शिवरायांनी कशा प्रकारे व्यूहरचना केली ते आपण पाहूया. प्रतापगडाच्या मुख्य दरवाजाच्या खालच्या अंगाला चढताना डाव्या हाताला एक मोठी बकळ आहे. ही जागा भेटीच्या जागेच्या मागच्या अंगाला आहे. काही क्षणात इथून जनी टेंबावर पोहोचता येते. येथून भेटीची जागाही दिसते, परंतु इथल्या हालचाली खालून दिसत नाहीत. इथे राजांनी हिरोजी फ्रजनला 40-50 सैनिकासह ठेवला होता. इशारा होताच याने खानाच्या बरोबरच्या हशामावर तुटून पडायचे होते. आता पाहूया पारघाट. मित्रांनो, प्रतापगडाच्या दक्षिणेला पारघाट आहे. पारघाटातून कोकणात उतरताना एका छोट्या पठारावर किनेश्वर लागते. मोरोपंत पिंगळे हे पायदळाचे सेनापती. मोरोपंताबरोबर मोठे पायदळ सुमारे 3-4 हजार राजांनी किनेश्वरापाशी ठेवले होते. इथल्या सैन्याचा सुगावा कोयन्याच्या अंगाला असलेल्या खानाच्या सैन्याला कदापि लागणे शक्य नव्हते. पारपासून किनेश्वर 3 मैलावर आहे. हा रस्ता पायदळाला ठीक होता, पण घोडदळाला अडचणीच होता. मोरोपंताबरोबर शामराज, त्र्यंबक भास्कर, नारायण ब्राह्मण व जयदेवची तुकडी होती. हे सैन्य सूचना मिळताच पारघाट रोखणार होते व घाटातून वर येऊन पारजवळच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करणार होते. मित्रांनो, आता आंबेनळीमध्ये छत्रपती शिवरायांनी कशा प्रकारे रचना केली ते पाहूया. प्रतापगडाच्या उत्तरेला आंबेनळी घाट आहे. या घाटाने कोकणात उतरताना रानकडेसर लागते. जावळीपासून रानकडेसर अंदाजे 3 मैल. कुंभऋषीच्या पश्चिमेला आहे. नेताजी पालकर हा घोडदळाचा सेनापती. कडेसरच्या जंगलात नेताजी व रघुनाथ बल्लाळ अत्रे यांना ठेवले होते. सूचना मिळताच या घोडदळाने घाटातून वर येऊन जावळीजवळच्या खानाच्या सैन्यावर हल्ला करून पार येथे मोरोपंताच्या पायदळाला मदत करून थेट वाईच्या खानाच्या मुख्य तळावर हल्ला करायचा होता. आता येऊया रडतोंडी घाट याकडे. मित्रांनो, महाबळेश्वराहून कोयनेच्या खोऱ्यात उतरवायचा घाट तो रडतोंडीचा घाट. इथे दाट जंगल व उंच सकल डोंगराळ भाग आहे. इथे बाबाजी भोसले घोडदळासह होता. खानाचे सैन्य वाईकडे पळू लागले तर त्याला अडवायला व लुटायला हे सैन्य होते. याशिवाय या सैन्याने नंतर पारवरच्या खानाच्या सैन्यावरही हल्ला करायचा होता. जनी टेंबाच्या पूर्वेला महारवाड्याचे टेंब नावाचा डोंगर आहे. या दोघांमधल्या दरीच्या उत्तर बाजूला ओवळात व झाडीत राजांचे 4-5 पायदळ लपले होते. यांनी पारच्या खानाच्या सैन्यावर पहिला हल्ला करायचा होता. या तुकडीच्या मदतीला मोरोपंत येणार होते. या जागेला खाड्याचे खोंड म्हणतात. जनी टेंबाच्या पायथ्याशीच बाजी सर्जेराव होता, तर टेंबाच्या दक्षिण उतारावर झाडीत अण्णाजी व शिवमेळकर होते. हे सर्व लपलेले सैन्य गडाच्या वाटेवरून सहजी दिसत नाहीत, परंतु याच वाटेवर लक्ष राहते. मित्रांनो, प्रतापगडाची राजांनी चोख व्यवस्था केली होती. प्रतापगडाच्या घेऱ्यात ठिकठिकाणी पहाऱ्याच्या व टेहळणीच्या चौक्या होत्या. गडावर 1000 बुरुज माणूस होते. गडाच्या पश्चिमेकडे प्रत्येक बुरुजापाशी 50 तर पूर्वेकडच्या प्रत्येक बुरुजापाशी 100 सैनिक बसवले होते. गडावरच्या तोफा गडाच्या वाटेवर रोखल्या होत्या. प्रसंगी गड भांडता ठेवण्याची तयारी ठेवली होती. आपला पदरच्या नामवंत सैनिकांना राजांनी गुप्तपणे शागीर्द, खिदमतदार, विडा देणारे, चौरी, मोर्चेल वारणारे, जोडा उचलणारे अशा सेवकांच्या स्वरूपात गडाचे महाद्वार ते जनीची टेंब या वाटेवर उभे केले होते. शामियान्याच्या दरवाजात एक शिंग वाजवणारा शिंग्या ठेवला होता. याला कडी सूचना अशी होती, आत राजांनी हत्यार चालू केले की पुढे काय होते ते न पाहता शिंग फुंकायला सुरुवात करायची. या शिंगाचा आवाज ऐकला की गडावरच्या विशिष्ट तोफांचीही तोफा डागायच्या. या तोफांचा आवाज सर्व आसमंतभर दुमदुमेल. तो ऐकला की कशाचाही विचार न करता राजांच्या प्रत्येक सरदाराने त्याला दिलेल्या सूचनेप्रमाणे हालचाली सुरू करायच्या होत्या.
राजांनी आखलेली ही रचना अप्रतिम होती. यात महत्त्वाची गोष्ट की राजे प्रत्येकाला विवक्षित कार्य आखून देत. एकाची कामगिरी दुसऱ्याला माहीत नसे. राजांचा मनसोबा कळणे कठीण. मित्रांनो, आता आपण राजांनी भेटीच्या दिवसाचे नियोजन कसे केले ते पाहूया. खानाला राजांच्या भेटीची घाई झाली होती. बऱ्याच चर्चेनंतर सर्व तपशील बारकाईसकट ठरवण्यात आला. भेटीसाठी दिवस ठरविण्यात आला. मार्गशीर्ष षष्ठी विक्रयनाम संवत्सरे शके 1551 म्हणजेच गुरुवार 10 नोव्हेंबर 1659. वेळ ठरवली दुपारची 3 प्रहारची म्हणजे 2-4 वाजताची. मार्गशीर्ष षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी खंडोबाचा उत्सव असतो. या दिवशी जगदंबेचेही महत्त्व असते. भोसल्यांच्या घराण्यात या दिवशी नियमितपणे अंबाबाईचा गोंधळ मांडला जाई. या दिवशी सूर्यास्त 6 वाजता होतो म्हणजे 4:30-5 वाजल्यापासून उन्हे उतरायला लागून थंडी सुरू होते. 6:30-7 वाजता चांगलाच अंधार पडतो. सूर्यास्तानंतर चंद्रोदय मध्यरात्रीनंतर होतो व चांदणेही फार वेळ राहत नाही म्हणजे चंद्रप्रकाशाचंही साथ रात्री होणार नाही. भेटीनंतर जर खानाच्या फौजेवर जी बेसावत असेल, मराठ्यांनी हल्ला चढवला तर खानाच्या सैन्याला अंधारात पळताबळीत थोडे होणार. भेटीचा तपशील ठरला तो असा: खानाचे सर्व सैन्य छावणीत आहे तसेच राहील. खान साहेबांनी एकट्याने सशस्त्र पालखीत बसून भेटीच्या जागी जनीच्या टेंबावर यावे. सोबत 2-3 सेवक घ्यावेत. याशिवाय बरोबर 10 शूर नेकचाद व सशस्त्र हशम आणावेत. परंतु हे सैनिक भेटीच्या जागेपासून एका बाणाच्या टप्प्यावर ठेवावेत. एका बाणाचा टप्पा म्हणजे अंदाजे 800 ते 900 फूट. इतक्या अंतरावरच्या माणसाला इथले बोलणेही ऐकू येणार नाही. याचबरोबर इतक्या अंतरावरच्या माणसाला हल्ला करण्यासाठी शामियानेकडे धाव घ्यायची असेल तर थोडा वेळ जाईल म्हणजे हे अंतर सुरक्षित आहे. छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरून सशस्त्र जनीच्या टेंबावर यावे. आपल्याबरोबर त्यांनी 10 शूर निगजात सशस्त्र हशम आणावेत व ते शामियानापासून एका बाणाच्या टप्प्यावर ठेवावेत. खानसाहेबांनी प्रथम शामियान्यात यावे. राजांनी त्यानंतर यावे. खानसाहेबांनी एकट्याने भेट घ्यावी, त्यांचा आदर सत्कार करावा व येथेच बोलणी करावी. मित्रांनो, राजांनी आखलेली ही रचना अप्रतिम होती. यात महत्त्वाची गोष्ट ही होती की राजे प्रत्येकाला विवक्षित कार्य आखून देत. एकाची कामगिरी दुसऱ्याला माहीत नसे. राजांचा मनसोबा कळणे कठीण. कार्याची चर्चा आधी व नंतर करणेही त्यांना पसंत नसे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज छत्रपती शिवरायांनी अफजल खान विरुद्ध कशाप्रकारे व्यूहरचना आखली ते आपण पाहिली. तर हा भाग आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.